सावजी चिकन किंवा सावजी मटण किंवा सावजी लोकांच्या हातच्या सगळ्याच भाज्या किंवा पदार्थ खूप छान लागतात. तर त्याच लोकांच्या कार्यक्रमातली एक खास अशी भाजी मी इथे घेऊन आलेली आहे. भाजीचा एक प्रकार, भरपूरशा भाज्या बनवतात पण स्पेशल असते ती भाजी मी घेऊन आलेली आहे. आणि स्पेशली म्हणजे आपण सगळं मेजरमेंट करून टाकतो, हे लोक मेजरमेंट करून टाकत नाही, पटपट हाताने घेतात आणि टाकतात. म्हणजे त्यांना अचूक असं मेजरमेंट माहिती असतं, म्हणून माप मोजत नाहीत, ते मापाने घेत नाही, हातानेच भरभर टाकतात. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही कुठल्या वेळेला काय घेतलेलं आहे. तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे बघा अर्धा किलोच्या वर म्हणजे पाऊण किलो एवढे कांदे घेतले, रफली चॉप केले आणि याला ब्राऊन होतपर्यंत भाजून घेणार. आता बघा पिंक झालेले आहेत, ब्राऊन होतपर्यंत भाजून घेणार. इथे बघा ब्राऊन झालेले आहे, तर हे काढून ठेवणार. आणि यात टाकते आहे आता खोबरं. खोबरं म्हणजे सुक्कं खोबरं असतं, त्याला किसून घेतलं. पाव किलो खोबरं घेतलं होतं आणि या पळीने यांनी एक चमचा तेलाचं माप घेतलेलं आहे. तेलाचं माप याच पळीने घेतलेलं आहे. त्यानंतर यात डाळ्या टाकलेल्या, खोबरं अर्ध भाजल्यानंतर डाळ्या टाकल्या आणि तो पण छान भाजून घेतला. इकडे बघा कोथिंबिरीच्या काड्या आहेत, अद्रक आणि लसूण, तर हे पण रेडी करून ठेवलेलं आहे. इकडे डाळ्या आणि खोबरं किस भाजून झालेलं आहे, ते काढून ठेवणार आणि याची वेगळी पेस्ट बनणार. अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्यांची वेगळी पेस्ट बनणार. इथे बघा कढई घेतलेली आहे. कढईतला आधीचा फेर एक झालेला आहे, त्यानंतर मला शूट करायला मिळालं म्हणून. तर एक पळी तेल घातलं आहे, त्यात जिरं आणि मोहरी घातलेली आहे. त्यानंतर कांदा घातलेला आहे 2 मूठ, अद्रक लसणाची पेस्ट घातली. त्यानंतर जे कांदाची पेस्ट बनवली ते घातले आणि इथे काळा मसाला घातलेला आहे. काळ्या मसाल्याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर कांदा हे सर्व मसाले छान होऊ दिले आहेत. बघा इकडे सोबत वडी पण बनवणं सुरू झालं आहे. त्यानंतर बघा इथे तिखट टाकलं आहे, 2 मूठ तिखट टाकलेलं आहे. मीठ पण त्यांनी 2 मूठच्या जवळपास टाकलेलं आहे, 1.5 मूठ टाकलेलं आहे. चमच्यानी मेजरमेंट करताना मला दिसलेच नाही, सगळं हाताने घातलेलं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असं मेजरमेंट त्यांच्या हातातच म्हणजे बसलेलं आहे असं वाटतंच. तर हळद घातलेली आहे. त्यानंतर गरम मसाला घातलेले आहे अर्धी मूठ. तर आता सगळे मसाले छान तेलात झालेत. बघा पाणी घातलेलं आहे. पाणी पण त्यांनी आपल्याच मेजरमेंट अंदाजे टाकलेलं आहे. सगळं मेजरमेंट त्यांनी अंदाजाने केलेलं आहे, पण अंदाज एवढा की सगळी म्हणजे ती भाजी आहे इतकी परफेक्ट बनते चवीला की खूप छान. पाणी घातल्यानंतर पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे. बघा व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. ते पाण्यात मस्त अशी उकळी, बघा एकदम खळखळून अशी उकळी आलेली आहे. आता एक जण फिरवणार आणि एक जण त्यात बेसन घालणार. तिथे पाटवडीची भाजी बनवतात स्पेशल, कारण की सावजी लोकांची स्पेशल असते ती पाटवडीची भाजी, मसाले वांगे. तर इथे मी आज पाटवडीची भाजी घेऊन आलेली आहे. तर आता एक जण बेसन घालते, एक जण सतत फिरवते, म्हणजे त्यात गुठळ्या व्हायला नको आणि व्यवस्थित असं शिजायला हवं. तर बघा सगळं घालून घेतलेलं आहे. साधारणतः 3 किलो यात बेसन गेलेलं आहे. तर घट्ट झाल्यानंतर एका ताटलीने झाकून थोडा वेळ शिजू देत आहेत, म्हणजे ते बेसन आहे ते पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे. रश्श्यात घातल्यानंतर ती वडी विरघळायला नको म्हणून. तर इथे एक ताटली घेतली आहे, त्याला तेल लावून घेते खालती ग्रीस केल्यासारखं, म्हणजे वडी अलगदपणे निघली पाहिजे म्हणून. तर आता इथे बघा एक जण वडीचं सारण स्प्रेड करत आहे, म्हणजे वडी थापत आहे. याला थापणे म्हणतात. थंड पाण्याचा हात घेऊन, कारण की या वडीला गरम गरम थापावं लागतं, हाताला चटके लागतात. तर इथे बघा ऑलरेडी 2 कोपर आहेत, त्या वड्या कापून झालेल्या आहे आणि 2 ताटल्यांमध्ये वड्यांसाठी अजून तयार करून ठेवलं आहे. सोबत तिकडे एका ट्रेमध्ये सुद्धा रेडी करून ठेवलेलं आहे. आता इकडे रश्श्यासाठी त्यांनी आधी खडे मसाले घातले. खडे मसाल्यात तेजपान, कलमी आणि मोठी विलायची घातलेली आहे. जे पळीचं मेजरमेंट दाखवलं त्या पळीने 4 पळी तेल घातलेलं आहे आणि वरतून पण त्यांनी सोबत घातलं. त्यानंतर कांदा घातला. कांदा गुलाबी झाल्यानंतर जे अद्रक, खोबरं आणि डाळ्याचा मसाला केला होता वाटण, ते घातलेलं आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्याचं वाटण घातलेलं आहे. बघा ते जे वाटून घेतलं होतं ते घातलेलं आहे. आता छान व्यवस्थित याला तेलात शिजू देत आहेत. बघा व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी हळू मंद आचेवर ही भाजी केल्या जाते, म्हणजे ती टेस्ट एकदम छान येते. त्यानंतर त्यांनी जो स्पेशल काळा मसाला बनवला होता तो घातलेला आहे इथे बघा. त्यानंतर अजून वरतून त्यांना वाटलं की तेल कमी झालेलं आहे, तर वरतून तेल घातलेलं आहे. तर असं जर पूर्ण टोटल क्वांटिटी बघितली म्हणजे फक्त रश्श्यासाठी तर 6 पळी तेल वापरल्या गेलेलं आहे. त्यानंतर सुके मसाल्यांमध्ये
आपलं तिखट, हळद आणि गरम मसाला घातलेला आहे, मीठ. तर इथे 1 पाव तिखट घातलेला आहे, 1 मूठ हळद घातलेली आहे आणि 2 मूठ एवढं मीठ घातलेलं आहे आणि गरम मसालासुद्धा 1 मूठ घातलेला आहे. त्यानंतर छान मिक्स करून याला झाकून शिजू देणार, कारण की मसाला, त्यांचं म्हणणं असं होतं की मसाला जेवढा आरामात मंद आचेवर शिजेल तेवढी भाजी खूप छान चवीला होणार. बघा मसाल्याला किती छान तरी आलेली आहे. आता एकदा अजून फिरवून घेत आहेत आणि त्यानंतर मसाल्याच्या गंजात थोडं पाणी घातलेलं आहे त्यांनी, म्हणजे मसाला जो चिकटलेला होता गंजाला, तर त्यात पाणी घातलेलं आहे. त्याच चिकटलेल्या मसाल्याचं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून थोडं अजून झाकून शिजू दिलेलं आहे. आता परत फिरवून घेत आहेत, म्हणजे मसालाच त्यांनी किती छान असा शिजवलेला आहे आणि खूप सुंदर असा सुगंध तिथे दरवळलेला होता. आता इथ्यात पाणी घालून घेत आहेत. आपल्याला रश्श्याला जेवढं पाणी हवं आहे, कारण की वडी झालेली आहे ऑलरेडी. आता रस्साच आपल्याला करायचा आहे, तर रस्सा ज्यांना जेवढी हवी होती तेवढ्यानुसार बघा ते बकेटनी पाणी घालणं सुरू आहे. पाणी घातलेलं आहे पूर्ण आणि रश्श्याला खदखदून उकळी येऊ द्यायची, म्हणजे आपली पाटवडी रस्सा हा रेडी झालेला आहे. तर पाटवडी थापल्यानंतर जो चुरा उरतो त्यांनी थोडं पाणी टाकून मिक्स केलं आहे आणि तो चुरासुद्धा या रश्श्यात घातलेला आहे, म्हणजे रश्श्याला चव पण छान येते आणि एक दाटसरपणा पण येतो. तर अशा प्रकारे त्यांनी रश्श्यात घालून घेतलं आहे. सगळं झालेलं आहे. इकडे सर्व करण्यासाठी पाटवडी वेगळी आणि रस्सा वेगळा ठेवलेला आहे. रस्साला बघा तरी किती छान आलेली आहे. आता वाढताना ते वाढतायत 2 वड्या आणि त्याच्यावर रस्सा, अशा प्रकारे हे जेवण वाढतायत. तर कशी वाटली मला आजची रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.